तुमची जर मेष राशी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत थांबा, कारण 30 जुलैचा दिवस तुमच्यासाठी एक साधा दिवस नाही. जर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असं जाणवत असेल की कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, कोणीतरी तुमच्या कामात अडथळे आणत आहे, तुमच्या यशावर कोणाची तरी नजर आहे, तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून कोणीतरी मनातून प्रयत्न करत आहे, तर मंडळी, मेष राशीच्या मंडळींनो, 30 जुलैला ही परिस्थिती अचानक बदलताना दिसू शकते. ज्यांनी तुमच्या विरोधात बोललं, ज्यांनी तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या किंवा तुमच्या जवळ राहूनच तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी हा काळ सावध होण्याचा आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो माणूस दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तो खड्ड्यात कधी ना कधी त्याच खड्ड्यात अडकतो. मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी अडचण काय आहे? शत्रू दिसत नाही पण त्याची हालचाल जाणवते. शत्रू दिसत नाही पण त्यांची हालचाल जाणवते. तुम्हाला कधी अचानक एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात बदल जाणवला आहे का? कालपर्यंत तुमच्याशी गोड बोलणारी व्यक्ती अचानक दूर झाली आहे का? तुमच्या यशाची बातमी ऐकल्यावर कोणाचा चेहरा बदलत आहे का? तुमच्या लक्षात आलं आहे का? जर असं असेल, हा संकेत दुर्लक्ष करू नका. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, शत्रू म्हणजे नेहमी उघडपणे विरोध करणारी व्यक्ती असेल असं नाही. कधी शत्रू स्पर्धकाच्या रूपात असतो, कधी मस्कर करण्याच्या रूपात असतो, कधी खोट्या मित्राच्या रूपात असतो आणि कधी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या रूपातही असू शकतो. म्हणून 30 जुलैला भावनेच्या भरात कोणावरही आरोप करू नका. फक्त निरीक्षण करा, शांत राहा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कारण या काळात तुमची सर्वात मोठी ताकद असेल तुमची शांतता. हो मंडळी, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे शांतता. चला तर मंडळी, आता शत्रूचा डाव नेमका काय आहे, 30 जुलैला मेष राशीसाठी काय गोष्टी आहेत जे नकारात्मक गोष्टीकडे आहेत, चला तर आपण जाणून घेऊ. ती जाणून घेण्याआधी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करा नक्कीच. चला तर मंडळी, मेष राशीच्या मंडळींना आता आपण त्या गोष्टीकडे येणार आहोत जी तुम्हाला कदाचित आतून जाणवत आहे, पण तुम्ही अजूनपर्यंत त्याकडे पूर्णपणे लक्ष दिलेलं नाही. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असेल जी तुमचं चांगलं झालेलं पाहून मनातून खुश होत नाही. तुम्ही एखाद्या चांगली बातमी सांगितली की तिचा चेहरा बदलतो. तुम्ही एखादं नवीन काम सुरू केलं की ती व्यक्ती तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला की अचानक तुमच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही व्यक्ती उघडपणे तुमची शत्रू नसते. ती तुमच्याशी गोड बोलते, तुमची काळजी असल्याचं दाखवते, पण तुमच्या पाठीमागे मात्र वेगळा खेळ सुरू असू शकतो. मेष राशीच्या मंडळींनो, 30 जुलैच्या आसपास अशा व्यक्तीपासून सावध राहण्याचा संकेत आहे. राशी भविष्याच्या मांडणीत घेतलेला जातो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लगे कोणावर संशय घेऊ नका, कोणाचं नाव मनात ठेवू नका. फक्त लोकांच्या कृतीकडे लक्ष द्या, कारण शब्दापेक्षा कृती सत्य सांगतात. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमच्या कामात अडथळे आणत असेल, तुमच्याबद्दल इतरांच्या मनात गैरसमज निर्माण करत असेल, तुमची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असेल किंवा तुमच्या यशाला कमी लेखत असेल, तर मेष राशीच्या मंडळींनो, त्या व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवणं तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. आणि आता सर्वात मोठा धोका कोणता? तुमचा राग. हो मेष राशीच्या मंडळींनो, तुमचा स्वभाव स्पष्ट आहे. तुम्हाला चुकीचं काही दिसतं का? तुम्ही गप्प बसत नाही. पण 30 जुलैच्या काळात तुमचा हाच स्वभाव काही लोक तुमच्या विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणी तुम्हाला मुद्दाम चिडवेल, कोणी तुमचं चुकीचं बोलायला भाग पाडेल आणि तुम्हाला रागाच्या भरात एखादा शब्द बोलाल. जर तो शब्द तुमच्या विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, 30 जुलैला मेष राशीच्या रागावर विजय मिळवा तर शत्रूचा डाव अप फसतो. कोणी तुमचा आरोप केला तर लगे उत्तर देऊ नका. कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं तर लगे भांडण करू नका. कोणी तुमच्या यशावर प्रश्न उपस्थित केला तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावू नका. फक्त शांत राहा, निरीक्षण करा आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण काही वेळा सत्याला ओरडण्याची गरज नसते, सत्य समोर येतं. मेष राशीच्या मंडळींनो, 30 जुलैला एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या लक्षात येऊ शकतो. कदाचित एखादी गोष्ट तुमच्या कानावर पडू शकते, कदाचित एखाद्या व्यक्तीने केलेली चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा एखाद्या जुन्या घटनेत सत्य अचानक समोर येईल. आणि ही क्षणी तुम्हाला एकच विचार येईल, अरे म्हणजे इतके दिवस हा खेळ सुरू होता. पण त्यावेळी घाबरू नका, राग करू नका.
प्रतीक्षा शोध घेण्याचा विचार करू नका, कारण तुमच्यासाठी सर्वात मोठा विजय असेल की ज्यांनी तुमच्या विरोधात डाव आखला त्यांच्यापेक्षा तुम्ही एक पाऊल पुढे निघून जाल. मेष राशीच्या मंडळींनो, जातकांनो, बहिणींनो, भावांनो, 30 जुलैला तुमची परीक्षा तुमचा शत्रूची ताकद घेणार नाही, तर तुमची बुद्धी, संयम, शांतता घेणार आहे. आणि जर तुम्ही या 3 गोष्टी जपल्या तर तुमचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला त्याचा डाव उलटण्याची वेळ येऊ शकते. शत्रूचा डाव उलटणार, पण आधी या अडचणीमधून जावं लागल. शत्रूचा डाव उलटणार, पण आधी या अडचणीतून जावं लागल. मेष राशीच्या भावांनो, बहिणींनो, जातकांनो, मंडळींनो, आता तो भाग तुम्ही ऐकत आहात तो पण खूप महत्त्वाचा आहे. कारण 30 जुलैला तुमच्या विरोधाचा डाव फसण्याआधी काही अडचणी तुमच्या समोर येऊ शकतात आणि या अडचणी इतक्या छोट्या नसतील की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल. पहिली अडचण असू शकते गैरसमज. तुम्ही काहीतरी बोलला पण समोरची व्यक्ती त्यांचा वेगळा अर्थ काढेल. तुम्ही एखादं काम चांगल्या हेतूने कराल, तुम्ही कोणीतरी त्याच्यावर प्रश्न उपस्थित कराल आणि इथे तुमच्या शत्रूला संधी मिळू शकते. तो म्हणेल, बघा मेष राशीची ही व्यक्ती चुकीची आहे. पण मेष राशीच्या लोकांनो, घाबरू नका. जर तुमची बाजू जर असेल तर त्याकडे संयम ठेवा, कारण काही वेळा सत्य लगेच जिंकत नाही, पण शेवटी सत्य जिंकतं. आता दुसरी अडचण, तुमच्या जवळची एखादी व्यक्ती अचानक बदललेली दिसू शकते. जी व्यक्ती कालपर्यंत तुमच्यासोबत होती ती अचानक तुमच्यापासून अंतर ठेवू शकते. फोन कमी होतील, बोलणं कमी होईल, तुमच्या कामात रस दाखवणं बंद होईल. मेष राशीच्या मंडळींनो, अशा वेळी लगे भावनिक होऊ नका. कदाचित त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी गैरसमज असेल किंवा कदाचित तुम्हाला एक सत्य समजण्याची वेळ आली असेल. प्रत्येक जवळची व्यक्ती कायमची आपली नसते. आणि आता तिसरी अडचण, कामात अचानक अडथळा. तुम्ही एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्याच्या जवळ असाल आणि अचानक एखादी कागदपत्राची अडचण येऊ शकते. एखादं काम पुढे ढकललं जाऊ शकतं. एखाद्या व्यक्तीमुळे तुमचा वेळ वाया जाऊ शकतो आणि त्याच वेळी तुम्हाला वाटेल, हे माझ्यासोबत काय होतं. मेष राशीच्या मंडळींनो, कधी कधी अडथळा म्हणजे अपयश नसतो. कधी कधी अडथळा म्हणजे तुम्हाला चुकीच्या मार्गापासून वाचवणारा संकेत असतो. म्हणून 30 जुलैला एखादं काम थांबवलं तर लगे निराश होऊ नका. पुन्हा तपासा, पुन्हा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची पुढची योजना प्रत्येकाला सांगू नका. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा कदाचित शांतपणे घडत असेल. तुम्ही जर तुमची योजना कधी सर्वांना सांगितली तर काही लोक तुमच्यापेक्षा कधी तुमच्या हालचाली ओळखू शकतात. म्हणून मेष राशीच्या मंडळींनो, यावेळी शांत राहा, कमी बोला, जास्त काम करा. आता एक अतिशय महत्त्वाचा संकेत, जर 30 जुलैच्या आसपास एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी गोड बोलू लागली, तुमची खूप स्तुती करू लागली, तुमच्याकडून तुमच्या भविष्यातील प्लॅनची माहिती घेऊ लागली तर सावध राहा. याचा अर्थ ती व्यक्ती शत्रू असे नाही, पण तुमची वैयक्तिक माहिती कोणासोबत शेअर करण्याची काही गरज नाही. विचारपूर्वक माहिती घ्या, कारण तुमच्या आयुष्यात आता एक गोष्ट स्पष्ट होऊ शकते, कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त तुमच्या सावलीसोबत चालत आहे. मेष राशीच्या मंडळींनो, ज्यांनी तुमच्या विरोधात डाव आखला असेल त्यांना वाटत असेल की तुम्हाला काही कळत नाही, पण 30 जुलै या काळात एखादा मोठा संकेत, एखादी माहिती किंवा एखादी घटना तुमच्या लक्षात आणून देईल हे नेमकं काय चाललं आहे. त्या क्षणी तुम्ही रागाने नाही तर बुद्धीने निर्णय घ्या, कारण शत्रूला हरवण्यासाठी त्यांच्यासारखं होण्याची गरज नसते, फक्त स्वतःला त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकण्याचं. मेष राशीच्या मंडळींनो, 30 जुलैला तुमच्या विरोधाचा डाव फसवण्याची सुरुवात कदाचित ह्या छोट्याशा संकेतापासून होईल, पण तो संकेत तुम्हाला ओळखता आला पाहिजे. 30 जुलैला शत्रूचा पर्दाफाश, सत्य समोर येणार. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज दूर होऊ शकतो. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्यासाठी तुम्ही चांगले केलं, ज्यांना तुम्ही तुमचा माणूस समजलं, कदाचित त्याच व्यक्तीबद्दल एखादं सत्य तुमच्या समोर येऊ शकतं. 30 जुलैच्या या काळात एखादी गोष्ट तुमच्या कानावर पडू शकते. एखादं बोलणं, एखाद्या व्यक्तीचं बोलणं तुमच्या लक्षात येईल. कदाचित एखादा मेसेज, फोन किंवा संभाषण तुमच्या समोर येईल किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला अशी माहिती मिळू शकते जी तुम्ही ऐकून काही क्षणात शांत व्हाल आणि तुमच्या मनात एकच प्रश्न येईल, माझ्यापासून इतकं दिवस लपलं का. मेष राशीच्या मंडळींनो, त्या क्षणी तुम्ही घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका, कारण सत्य समोर आलं तरी तुमची प्रतिक्रिया ही तुमची खरी परीक्षा असेल. तुम्ही रागावला तर, तुम्ही भांडला तर, तुम्ही लगेच सगळ्यांना सांगितलं तर तुमच्या विरोधात खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा एक संधी मिळू शकते.
पण तुम्ही शांत राहिला तर, सगळं नीट समजून घेतलं आणि मग योग्य निर्णय घेतला तर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरू शकते. लक्षात ठेवा, शत्रूचा डाव फसण्याचा सर्वात मोठा क्षण तो असतो जेव्हा त्याला वाटतं की त्याचा डाव यशस्वी झाला आहे, पण अचानक त्यांचाच एखादी चूक समोर येते. त्यांना एखादं खोटं उघड होतं. त्याने सांगितलेल्या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा विरोधक तुमच्या लक्षात येतो आणि मग लक्षात येतं, अरे हा तर माझ्या विरोधात खेळ खेळत होता. मेष राशीच्या मंडळीनं जर असं काही घडत असेल तर त्या व्यक्तीशी लगेच संघर्ष करू नका, कारण तुमच्यासाठी सर्वात मोठा विजय असेल त्याचा डाव तुम्हाला समजला, पण त्याला हे कळलं नाही की तुम्हाला सगळं समजलं आहे. यावेळी तुमची शांतता तुमची ताकद बनेल. तुम्ही फक्त निरीक्षण करा, कोण काय बोलतं, कोण कोणाशी बोलतं, कोण तुमच्या यशावर नाराज होतं आणि तुमचं काम अडवण्याचा प्रयत्न कोण करतं, आणि सर्वात महत्त्वाचं, कोण तुमच्या समोर आणि तुमच्या पाठीमागे काय वेगळं बोलतं. 30 जुलैच्या आसपास तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव होऊ शकते. पण मेष राशीच्या मंडळींनो, इथे एक सुंदर बदलही दिसतो. तुमच्या बाजूने उभा राहणारा एक व्यक्ती किंवा एक महत्त्वाची सहकारी तुमच्यासाठी मदतीचा हात पुढे घेऊ शकते. जिथे तुम्हाला वाटत होतं की तुम्ही एकटे आहात, तिथे अचानक कोणीतरी तुमच्या बाजूने उभं राहू शकतं आणि ही गोष्ट तुमच्या शत्रूला सर्वात मोठा धक्का देऊ शकते. कारण ज्याला वाटत होतं की मेष राशीचा व्यक्ती एकटा, त्याला अचानक समजेल, नाही, त्याच्या मागे लोक आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि मग तुमच्या विरुद्ध केलेला डाव हळूहळू कुमकुमवत होऊ शकतो. मेष राशीच्या मंडळींनो, 30 जुलै तुमच्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुमच्या कमजोरीबद्दल चुकीच्या व्यक्तीसमोर बोलू नका. तुमच्या घरातील समस्या, तुमच्या आर्थिक अडचणी, तुमच्या भविष्यातील योजना, तुमच्या वैयक्तिक नात्यामध्ये गोष्टी, या सगळ्या गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती तुमचं दुःख समजून घेण्यासाठी तुमच्यासोबत असते. काही लोक फक्त तुमच्या कमजोरी शोधण्यासाठी तुमच्या जवळ येतात. म्हणून 30 जुलैचा संदेश स्पष्ट आहे. शत्रूला ओळखा, पण त्याच्याशी युद्ध नका करू. डाव समजा, पण घाई करू नका. सत्य जाणून घ्या, पण रागाने निर्णय घेऊ नका. कारण मेष राशीच्या मंडळींनो, ज्यांनी तुमचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी तुमचं बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी तुमच्या यशाला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या कृतीमुळे तुमचा खरा चेहरा समोर येण्याची वेळ आता जवळ आली आहे. आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुम्हाला काही ना काही गोष्टी करण्याची गरज उरणार नाही, कारण त्या दिवशी तुमचं मनाचं तुमचं सर्वात मोठं उत्तर असेल. 30 जुलैला शत्रूचा डाव पूर्णपणे उलटणार तुमच्यासाठी येणारा मोठा बदल. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण या भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. कारण आतापर्यंत आपण पाहिलं की तुमच्या आयुष्यातील अडथळे कोणत्या प्रकारचे येऊ शकतात, कोणी तुमच्या विरुद्ध गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न कसा करू शकतो आणि तुमच्या शांततेचा फायदा घेऊन कोणीतरी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न कसा करू शकतो. पण आता 30 जुलैच्या आसपास परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरण्याचा संकेत दिसते. ज्यांनी तुमची वाट होती, मेष राशीचा हा व्यक्ती आता अडचणीत सापडणार. ज्यांना वाटत होतं की याच काम थांबणार, ज्यांना वाटत होते की या बदनामी होणार, त्यांना वाटत होते की यांचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटणार, त्यांच्यासाठी आता सर्वात मोठा धक्का असू शकतो. कारण मेष राशीच्या मंडळींनो, काही वेळा आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा शत्रू तुमच्या विरोधात खूप मोठा डाव आखतो, पण तो डाव इतका मोठा असतो की शेवट तोच डाव तुमच्यावर उलटतो. आणि 30 जुलैचा हा काळ तुमच्यासाठी एकच ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही या काळात कोणतीही घाई करू नका. कारण तुमच्या विरोधात डाव खेळणाऱ्या व्यक्तीला तुमच्या एका चुकीची वाट पाहता येत असू शकते. तुम्ही रागाच्या भरात एक चुकीचा शब्द बोलावा, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर सर्वचपणे आरोप करावा, तुम्ही सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करावा आणि मग तुमच्या या कृतीचा वापर तुमच्या विरुद्ध केला जावा. असं होऊ देऊ नका. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्यासाठी 30 जुलैचा सर्वात मोठा मंत्र राग नाही, प्रतिक्रिया नाही, फक्त निरीक्षण. तुमच्या आजूबाजूला काय घडतं ते फक्त पाहत राहा. कोण तुमच्या सोबत आहे, कोण अचानक तुमच्यापासून दूर जात आहे, कोण तुमचं काम अडवत आहे, कोण तुमच्याबद्दल इतर लोकांची चुकीची माहिती देत आहे आणि सर्वात महत्त्वाचं, कोण तुमचं यश पाहून आतून अस्तव्यस्त होत आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळू शकतात आणि जेव्हा उत्तर मिळतं तेव्हा कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण तुम्ही ज्या व्यक्तीवर संशय घेतला होता ती कदाचित असेल आणि ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला तोच कदाचित तुमच्या विरुद्ध काहीतरी करत असेल. म्हणून मेष राशीच्या मंडळींनो,
कोणावर विनाकारण संशय घेऊ नका, पण कोणावर आंधळा विश्वासही ठेवू नका. विश्वास ठेवा, पण डोळे उघडून ठेवा. आता या काळात आणखीन एक गोष्ट घडू शकते. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून अशी माहिती मिळू शकते जी तुमच्यासाठी धक्कादायक असेल. कदाचित तुम्हाला समजेल की एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली होती. कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित तुमच्या नात्यात कोणीतरी गैरसमज निर्माण केला होता, किंवा कदाचित एखाद्या व्यक्तीने तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला होता आणि मग तुम्हाला त्या व्यक्तीचा खरा चेहरा दिसू शकतो. पण मेष राशीच्या मंडळींनो, इथे तुमची खरी ताकद सुरू आहे. कारण तुम्ही जर त्या क्षणी शांत राहिला तर तुमच्या विरोधात डाव खेळणाऱ्या व्यक्तीचा सर्वात मोठी अडचण सुरू होईल. त्याला वाटत असेल की तुम्ही काही जाणवत नाही, पण तुम्हाला सगळं कळतं आणि तरीही तुम्ही शांत आहात. हा क्षण त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठा धक्का असू शकतो, कारण तुमची शांतता त्याला अस्तव्यस्त करू शकते. तो विचार करू शकतो, याला सगळं कळलं का? या माझ्या विरोधात काही करणार आहे का? माझा डाव याला समजला आहे का? आणि त्याच्याकडून एखादी चूक होऊ शकते. मेष राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, तुम्हाला शत्रू हरवण्यासाठी त्याच्याशी भांडण्याची गरज नाही. कधी कधी तुम्ही फक्त त्याला स्वतःची चूक करून दिली तर त्याला संपूर्ण डाव कोसळू शकतो. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, 30 जुलैच्या आसपास तुमच्या कामात एखादी स्पर्धा वाढू शकते. कोणी तुमच्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतो, कोणी तुमच्या कल्पनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतो, किंवा तुमच्या कामाबद्दल चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. महत्त्वाचे कागदपत्र, तुमचे व्यवस्थापन, तुमच्या कामाची माहिती कोणाला द्यायची नाही. तुमच्या कष्टाचं श्रेय दुसऱ्याला देऊ नका, पण त्यासाठी भांडण नको. तुमचं काम बोलून द्या, तुमच्या मेहनतीचे परिणाम बोलून घ्या. कारण जेव्हा तुमच्या कामाचा परिणाम सगळ्यासोबत येतो तेव्हा तुमच्या विरोधात बोलणाऱ्याचं काम आपोआप थांबू शकतं. मेष राशीच्या मंडळींनो, इथे येतो तो क्षण, शत्रूचं तोंड कसं काळं होणार. याचा अर्थ असा आहे की ज्यांनी तुमच्याबद्दल चुकीचं सांगितलं आहे, ज्यांनी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले, त्यांचं सत्य लोकांसमोर येऊ शकतं आणि तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही. लोक स्वतः म्हणतील आपण यावर विश्वास ठेवला, पण ते खरंच चूक त्या व्यक्तीची होती. मेष राशीच्या मंडळींनो, हा क्षण तुमच्यासाठी खूप समाधान देणारा असू शकतो, पण लक्षात ठेवा, विजय मिळाल्यानंतर अहंकार करू नका. ज्यांनी तुमच्याशी चुकीचं केलं त्यांच्यासारखं बनू नका. तुमची दर्जा ज्याच्यापेक्षा मोठं ठेवा, कारण तुमचा खरा विजय हा तेव्हा असेल जेव्हा तुम्ही याच्याबद्दल कोणालाही बोलणं बंद कराल. आणि तुमच्यासाठी एक छोटा पण खूप महत्त्वाचा संदेश, जर 30 जुलैच्या आसपास तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती पुन्हा परत येत असेल ज्याने पूर्वी तुमच्यासोबत चुकीचं केलं होतं, तर लगेच जुन्या विश्वासाने त्या व्यक्तीला जवळ करू नका. पहिल्यांदा पहा, ती खरी व्यक्ती खरं बदललेली आहे का? ही फक्त तुमची परिस्थिती बदलली आहे म्हणून ती परत आली आहे. कारण काही लोक तुमच्या संघर्षाच्या काळात तुमच्यापासून दूर जातात आणि तुमची यशस्वी होऊ लागतात. ही पुन्हा तुमच्या जवळ येतात. मेष राशीच्या मंडळींनो, या काळात तुमचं मन खूप ओळखू शकतं. वेळ घ्या, निरीक्षण करा आणि मग निर्णय घ्या. कारण 30 जुलैचा सर्वात मोठा संदेश असा आहे, ज्यांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापेक्षा तुम्ही तुमच्या भविष्यात लक्ष द्या. ज्यांनी तुमच्या बदनामीची वेळ उत्तरे देण्यासाठी तुमचा वेळ वाया घालू नका. ज्या विरोधात डाव आखला त्यांचा डाव फसवण्याची फक्त शांत आणि समाधान ही वेळ आहे. तुमचा काळ संपलेला नाही, उलट तुमची नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. 30 जुलैला कोणावरही विनाकारण राग करू नका, कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. तुमचं गुपित प्रत्येकाला सांगू नका. तुमच्या पुढच्या पावलाची माहिती शत्रूला देऊ नका. तुमच्या विजयाची तयारी शांतपणे करा, कारण तुमचं यश तुमच्या शत्रूला सर्वात मोठं उत्तर देणार आहे. शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत, मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण या संपूर्ण भविष्यवाणीच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. 30 जुलै हा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकून जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यात कोण आहे, कोण फक्त तुमच्या जवळ असल्याचं नाटक करत आहे. गेल्या काही दिवसापासून जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल संशय असेल, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी तुमच्या विरोधात काहीतरी करत आहे, तर 30 जुलैच्या आसपास घडणाऱ्या घटनेकडे शांतपणे लक्ष द्या. कदाचित एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला मोठा संकेत देऊन जाईल. एखाद्या व्यक्तीचं अचानक बदललेलं वागणं, एखादं अनपेक्षित संभाषण, एखादी बातमी किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती आणि अचानक तुमच्या लक्षात येईल ही आतापर्यंत नेमकं काय चाललं होतं. मेष राशीच्या मंडळींनो, ज्या क्षणी तुमचं मन अस्तव्यस्त होऊ शकतं, तुम्हाला राग येईल, तुम्हाला वाटेल मी याला इतका विश्वास दिला, ह्यानी माझ्याशी असं काय केलं, पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा,
ज्याने तुमचा विश्वास तोडला त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य थांबवू नका. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा, तुमची मेहनत हे सगळं तुमच्या भविष्यासाठी. कोणीतरी तुमच्या विरुद्ध बोलतं म्हणून त्याला त्याचा मार्ग बदलून देऊ नका. कोणीतरी तुमचा द्वेष करतं म्हणून त्याचं यश थांबवू नका. कोणीतरी तुमचा डाव फसवण्याचा प्रयत्न करतं म्हणून त्याला स्वतःचं प्रश्न सोडू देऊ नका. कारण मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं उत्तर म्हणजे यशामध्ये लपलेलं आहे. ज्यांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापेक्षा तुम्ही उंच उडा. ज्यांनी तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे पाहत बसण्यापेक्षा तुमचा मार्ग स्वतः तयार करा. 30 जुलैचा शेवटचा इशारा. 30 जुलैच्या आसपास 3 गोष्टींपासून विशेष सावध राहा. पहिली गोष्ट राग, दुसरी गोष्ट गुपित, तिसरी गोष्ट घाईचा निर्णय. तुमची बुद्धी आणि तुमचा संयम, कारण आयुष्यात सध्या सर्वात मोठी शक्ती आहे. एक छोट्या श्रद्धेचा उपाय. जर तुम्ही स्वामी समर्थाची श्रद्धा करत असाल तर 30 जुलै सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने स्वामी समर्थाचे स्मरण करा. घरात देवासमोर दिवा लावा, मन शांत करा आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. ही काही वेळा शांत बसा. मनात कोणाचीही वाईट इच्छा ठेवू नका. फक्त एवढीच प्रार्थना करा, स्वामी महाराज, माझ्या आयुष्यातील अडचण दूर करण्याची शक्ती मला द्या. चुकीच्या लोकांपासून माझं रक्षण करा. मला योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी द्या. हा उपाय श्रद्धेने केला तर निश्चित परिणाम हमी समजू नका. तर तुमच्या मनाला शांतता मिळावी, तुमचा आत्मविश्वास वाढावा आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. यासाठी श्रद्धा, सकारात्मक विचार नक्कीच मदत करू शकतात. मेष राशीच्या मंडळींनो, आजचा संपूर्ण भविष्यवाणीचा शेवटचा संदेश लक्षात ठेवा. शत्रू तुमच्या विरोधात कितीही डाव आखू दे, तुम्ही स्वतःचा संयम सोडू नका. तुमच्याबद्दल कोणी काही बोलू दे, तुम्ही सत्य सोडू नका. तुमच्या आयुष्यात किती अडचणी आल्या तरी तुमचा आत्मविश्वास सोडू नका. तर मंडळी, मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल 30 जुलैपासून तुमच्या आयुष्यातील नकारात्मक दूर होईल, नवीन सुरुवात होईल, तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असं लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी भक्ती शक्तीला लाईक करून, सबस्क्राईब करून, बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन अचूक राशी भविष्याच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, अशाच तुम्हाला मी नवनवीन राशीबद्दल माहिती देत जाईन. तर मंडळी, चला तर सर्वांना बाय. स्वस्त खा, मस्त राहा. अचूक राशी भविष्यासाठी चॅनलला जोडून राहा. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.